आता मी महत्वाचा जो भाग आहे आपल्या या इंटरव्ह्यूचा आणि आजचा जो महत्वाचा भाग आहे की जे यश आलेलं आहे, जे लोकवृत्तच्या फरांदे साहेबांच्या आणि ॲडव्होकेट शिरगावकर यांच्या लढ्याला जे यश आलेलं आहे ते आता ॲडव्होकेट शिरगावकर आपल्याला सांगतील की नेमकं काय यश आलेलं आहे. या ठिकाणी हनुमंत किसन फरांदे ह्यांना मी सल्ला दिला की आपण सगळीकडं धडका मारतोय, आपण एक महसूल मंत्री जे आहेत राज्याचे बावनकुळे साहेबांना आपण एक अर्ज देऊया आणि त्यांना थोडक्यात विषय सांगूया की काय काय. मग तो त्या संदर्भातला अर्ज त्यांच्या पुढं गेल्यानंतर त्यांनी थोडक्यात ते सगळं बघितलं आणि त्यांच्या तो विषय लक्षात आला की सातारा क्लब फोरमला शासकीय जमिनीवरती मंजुरी देण्यासाठी एक सुद्धा कागद नाही आहे, तर नोंदणीकृत झालीच कशी. आणि मग त्याने त्वरित आदेश केला की ह्याची 15 दिवसात चौकशी करण्यात यावी आणि विभागीय आयुक्त जे आहेत पुण्याचे, मला वाटतं हा असा कागद जो आहे हा पुरावा, आपण पुराव्याशिवाय बोलत नाही, तर मला असं वाटतं जनता बघेल, तुम्ही नुसता असा पुरावा कॅमेऱ्यासमोर दाखवा. हा तो कागद आहे आणि ह्याच्यावरती ह्याची कलर झेरॉक्स आहे. ओके. आणि ह्याच्यावरती आम्ही पुणे विभागीय आयुक्त यांना 30 तारखेला ही पोस्ट दिलेली आहे. आता मुद्दा असा निर्माण होतो की ज्या वेळेला राज्याचे महसूल मंत्री ह्या विषयात ते लक्ष घालतात म्हणजे निश्चित गंभीर प्रकरण आहे. मला जरा बघू, म्हणजे माझ्या प्रेक्षकांना मी जरा माझ्या शब्दात सांगेन, हे अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आहे जे सातारा क्लबच्या विरोधातलं एक महत्वाचा पुरावा येणाऱ्या काळात ठरणार आहे. याच्यामध्ये थेट राज्याचे महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि साधे सुधे चौकशीचे आदेश नाहीत बरं का. हे चौकशीच्या आदेशामध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहेत की कमिशनर म्हणजे विभागीय आयुक्त ज्या आहेत आता शीतल मॅडम आहेत, त्यांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायची आहे आणि ही चौकशीला लिमिट दिलेलं आहे. यावरून सांगेन फक्त केवळ 15 दिवसाच्या आत सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जो हा सातारा क्लब हा जो अनधिकृत पेज 3 लोकांच्या साताऱ्यातील हाय प्रोफाईल लोकांचा जो क्लब आहे या बाबतीतला वस्तुनिष्ठ अहवाल, वस्तुनिष्ठ मी मुद्दामून म्हणेल, कारण का एका बाजूला सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये सातारा क्लबला कुठलीही परवानगी नाही, सातारा क्लबला नोंदणी नाही, सातारा क्लब फोरमचे आमच्याकडं कुठलेही डॉक्युमेंट्स नाही असं माहिती अधिकारामध्ये सांगितलेलं आहे. मात्र आता त्यांच्यावरती ही फार महत्वाची वेळ येऊन ठेपलेली आहे की 15 दिवसाच्या आत त्यांना सातारा क्लब मधला सगळा अहवाल, म्हणजे जेव्हापासून सातारा क्लब सुरू झाला, कसा सुरू झाला, कोण अध्यक्ष कोण उपाध्यक्ष, नंतर कसा बदल झाला, कशा पद्धतीने बदल झाला, कुणी टेक ओव्हर केला, कसा काय भ्रष्टाचार झाला, याचा सगळा अहवाल आता विभागीय आयुक्तांना दिला जाणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या ज्या पुण्याच्या विभागीय आयुक्त आहेत शीतल जानवे तेली, त्या अतिशय कर्तव्यनिष्ठ आणि अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड ऑफिसर आहेत. मला वाटतं फरांदे साहेबांच्या, शिरगावकर साहेबांच्या आणि लोकवृत्त जे आजपर्यंत सातारा क्लबच्या बाबतीमध्ये जे काही मांडत आलेलं आहे त्याला नक्की यश मिळेल. आपण आता वाट बघूया 15 दिवसात हा अहवाल कसा जातोय, कशा पद्धतीने अहवाल सादर केला जातो ह्याच्याकडे पूर्ण, मी आधीही सांगितलं, या सर्व प्रकरणामध्ये जोपर्यंत श्री फरांदे यांना या प्रकरणामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत लोकवृत्त हे ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि सातारा क्लबचे जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या जनतेसमोर आम्ही मांडत राहू. तुर्तास मी इथं थांबतो. धन्यवाद.